विभागाच्या अंदाजानुसार 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। केरळमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचू शकतो। अल निनोमुळे देशात यंदा दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 90% पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही राज्यात पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेची शक्यता आहे। तर मुंबई उपनगरात सकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। वसई विरारमध्ये अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा झाला, तर दादर परिसरात ढगाळ वातावरण तयार झालं। मुंबईत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येते। हे दृश्य आपण अंधेरीतली पाहतोय। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे नालेसफाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मुंबईत थोड्या पावसाने हा पहिला पाऊस मुंबईमध्ये पडलेला आहे। अंधेरी सबवेमधली ही दृश्य आपण पाहतोय। पहिल्या पावसातच अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं। मुंबई उपनगरात सकाळपासून पावसाची हजेरी। अंधेरी परिसरात देखील पावसाची हजेरी। अंधेरी सबवे परिसरात पावसाचं पाणी साचलं। अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे अंधेरी सबवेमधील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय।